नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा जी 21 जुलैला प्रस्थापित होती ती पुन्हा पोस्टपोन झालेली आहे आणि यावेळेस त्यांनी 25 ऑगस्टला ती परीक्षा ठेवलेली आहे। याचं कारण जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आज म्हणजे 12 जुलै 2024ला संध्याकाळी 6 वाजता आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध पत्र जाहीर केले आहे। तर यामध्ये अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास याबाबतचा विकल्प सादर करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येत आहे। म्हणजेच ज्यांनी EWS आणि ओपनमध्ये जे भरले होते SCBC वाल्यांनी त्यांना ACBC मध्ये कन्वर्ट करायची जी संधी आहे ती आयोग पुन्हा त्यांना एकदा देत आहे। ज्यांची संधी हुकली होती त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजेच त्यांना पुन्हा एक चान्स आयोगाच्या मार्फत देण्यात येणार आहे। या कारणासाठी त्यांनी 21 जुलैची जी प्रस्तावित परीक्षा होती राज्यसेवा पूर्व परीक्षा ती आता रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे। म्हणजेच तुम्हाला इथे एक्स्ट्रा 35 दिवस भेटत आहेत आणि त्या 35 दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याचं आपण समोर बोलणारच आहोत। तर यामध्ये त्यांना ओपन यांना ज्यांनी EWS मध्ये अप्लाय केलं होतं, ओपनमध्ये अप्लाय केलं होतं, त्यांना SCBC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी विंडो ओपन होणार आहे ती 15 जुलै 2024 पासून दुपारी 2 वाजल्यापासून ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्री 12 वाजल्यापर्यंत असणार आहे। म्हणजेच 15 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ACBCचं लाभ घेता येणार आहे यामध्ये। आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत असणं इथे आवश्यक आहे। हे सगळ्यांनी इथे नोंद घ्यायची आहे ज्यांना हा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर या एक्स्ट्रा 35 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन करायची आहे, वारंवार रिव्हिजन करायची आहे। जे तुम्हाला वाटते की जे टॉपिक आपले राहिले होते, जे सुटणार होते टॉपिक आणि ज्यांवर आपल्याला एक कॉन्फिडन्स नव्हता की आपण यावर क्वेश्चन सॉल्व करू शकू, ते टॉपिक तुम्हाला पुन्हा रिव्हिजन घ्यायचे आहे। त्यानंतर PYQ ॲनालिसिस करायचं आहे पुन्हा, कारण PYQ आणि रिव्हिजन हाच तुमच्या एक पोस्ट भेटण्यासाठी महत्त्वाचा स्रोत असणार आहे यामध्ये। त्यामुळे PYQ आणि रिव्हिजन हे दोन फॉर्म्युले तुम्ही यामध्ये यूज करू शकता आणि राहिलेल्या दिवसामध्ये एक्स्ट्रा मार्क्स म्हणजे तुम्ही या 35 दिवसामध्ये जर तुम्हाला आता 60+ क्वेश्चन सॉल्व होत असतील तर या येणाऱ्या 35 दिवसामध्ये तुम्ही 68 to 70+ क्वेश्चन सॉल्व करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला आपला टाईम यामध्ये मॅनेज करून संधीचं सोनं करायचं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यशास्त्र सिरीज सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो त्यासाठी हा रिव्हिजन सिरीजमधून काम करणार आहे। यामध्ये आपण DPSP पर्यंतचे संपूर्ण व्हिडिओज टाकलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण बाकी पण व्हिडिओज अपलोड करणार आहोत। इतर विषयाचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जसे इकॉनॉमिक्सचे असतील, भूगोलाचे असतील, त्याबद्दलचे पण आपण जे एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहेत, हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, त्याबद्दलचे पण व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला राहिलेल्या दिवसांमध्ये राज्यसेवेसाठी ते मदत करणार आहेत। आणि सोबतच MPSC कंबाईनसाठी आपण स्ट्रॅटेजी लेक्चर आणि जी अभ्यासक्रम आहे, जी बुकलिस्ट आहे, जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांचा पण एक व्हिडिओ बनवला आहे। त्यांची पण एक सिरीज बनवली आहे, ते पण तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आपण कंबाईन प्री सिरीज 2024 या नावाने सुरू केली होती सिरीज। त्यामध्ये कंबाईनमध्ये प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस असेल, इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील सब्जेक्ट वाईज, त्यानंतर बुक लिस्ट आणि सोर्सेस असतील आणि 3 महिन्यामध्ये कसं तुम्हाला 60+ मार्क्स घेता येईल याबद्दलची आपण स्ट्रॅटेजी तिथे देण्याचा प्रयत्न केला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता।